गणेशाय नमः. नवनाथ कथासार अध्याय 30. सुरोचन गंधर्वाची कथा. सुरोचन गंधर्वाला इंद्राने कोणत्या अन्यायास्तव शाप दिला याविषयी मूळ कथा अशी आहे की एके दिवशी अमरावतीस इंद्र सभेत असता तेथे गंधर्व अधिकरून मंडळी आपापल्या स्थानी बसली होती. अप्सरांचे नृत्य गायन चालले होते. त्या सभेत बसलेल्या मेनका तिलोत्तमा अत्यंत स्वरूपवान अप्सरा पाहून सुरोचन मोहित होऊन भर सभेमधून उठला व मेनकेचा हात धरला. अशी अमर्यादा होताच इंद्रास राग आला. त्याने त्याची पुष्कळ निर्भसना केली व त्यास शाप दिला की तू यत्किंचितही शरम न बाळगता एकदम हे दुष्कर्म करवायस प्रवृत्त झालास. असा तू दृष्ट असल्याने स्वर्गापासून पतन पावून मृत्यूलोकी गाढव होऊन राहा. असा शाप मिळताच तो पतन पावला. परंतु यावेळी त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज अमरनाथ, मला आता उशाप द्यावा. मजकडून होऊ नये असा अपराध घडला, पण मला माझ्या अपराधाची कृपा करून क्षमा करावी. अशी त्याने स्तुती करून इंद्रास मोठेपणा दिला. जेणेकरून त्याचे अंतःकरण द्रवून त्याने त्यास उशाप दिला की तू 12 वर्षांनी पुन्हा परत आपल्या स्थानास येशील. परंतु तुला सांगतो ते ऐक. मिथिला नगरीचा सत्यवर्मा नामक राजाच्या कन्येशी युक्तिप्रयुक्तीने तू विवाह कर. पुढे विष्णूसारखा तेजपुंज मुलगा विक्रम तुझ्या पोटी येताच तू मुक्त होशील व पूर्ववत गंधर्व होऊन स्वर्गास येशील. याप्रमाणे इंद्राने उशाप देताच तो स्वर्गाहून पतन पावून मिथिलेच्या रानात गाढव होऊन राहिला. त्या गावात कमठ म्हणून एक कुंभार होता. तो गाढवांच्या शोधासाठी अरण्यात गेला असता तेथे मिळालेली सर्व गाढवे त्याने हाकून आपल्या घरी नेली. त्यातच हे शाप मिळालेले गाढव होते. पुढे काही दिवसांनी तो दरिद्री झाला. तेव्हा शाप मिळालेले गाढव ठेवून बाकीची सर्व गाढवे त्याने विकून टाकली. तो गाढव तेथे एकटाच राहिला असता 2 प्रहर रात्रीस कुंभारास उद्देशून म्हणू लागला की सत्यवर्मा, राजाची कन्या मला बायको करून दे. गोठ्यातून असा मनुष्यासारखा आवाज त्यास नित्य ऐकू येईल. पण कुंभाराने घराबाहेरून येऊन पाहिलं त्यास असे तेथे मनुष्य दिसत नसे. असा तो अनेक वेळा फसला. गाढव बोलत असल्याची कल्पना त्याच्या मनातच येईना. एकदा तो ह्याच संशयात पडून काही वेळ उभा राहिला. मग आपण याची आता भ्रांती फेडावी असा गाढवाने विचार करून कमठास आपल्याजवळ बोलवले आणि म्हणाला, सत्यवर्मा, राजाची कन्या मला बायको करून दे. हेच मी तुला नित्य सांगत असतो. ह्यात संशयाचे काही कारण नाही. कसेही करून माझे इतके काम कर. हे ऐकून तो कुंभार खोल विचारात पडला व त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली की ही अघटित गोष्ट कोणापाशी बोलता येईना. जर ही गोष्ट बाहेर फुटली तर राजा मला शिक्षा करील. हा गाढव असला राजाचा जावई होऊ पाहतो. ही गोष्ट घडली तर कशी? ह्याचा परिणाम चांगला होणार नाही. आता इथून निघून दुसऱ्या राज्यात राहावयास जावे हे चांगले. असा विचार त्या कुंभाराने करून निघण्याची तयारी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर्व प्रकार त्याने आपल्या स्त्रीस कळविला व तिचाही रुकार मिळविला. परंतु त्या उभयताईंनी नवरा बायकोच्या मनात अशी कल्पना आली की गाढवास मुळी वाचा नसते. असे असता हा मनुष्याप्रमाणे बोलतो आहे. यास्तव हा गंधर्व, यक्ष, किन्नर यापैकी कोणीतरी शापग्रस्त असावा. मग त्यांनी त्याच गाढवावर भरला व पळून जात असता सीमेवर रक्षकांनी त्यास प्रतिबंध केला आणि हे नगर सोडून का जाता म्हणून विचारले. पळून जाण्याचे कारण सांगावे म्हणून राजसेवकांनी पुष्कळ प्रयत्न केला. परंतु तो व स्त्री काहीच न बोलता उभी राहिली. कारण ही गोष्ट सांगावी तर राजा प्राण घेतल्या वाचून सोडणार नाही ही भीती होती. यामुळे रक्षकांनी जरी मनस्वी आग्रह केला तरी काही न बोलता स्वस्थ राहण्याखेरीज दुसरा मार्ग त्यास दिसेना. इतक्यात कमठ कुंभार पळून जात असता त्यास पकडून ठेवले अशी बातमी रक्षकांनी सत्यवर्मा राजाच्या सांगितली. ती ऐकून त्यास दरबारात आणण्याचा हुकूम झाला. दूतांनी त्यास राजसभेत नेऊन उभे केले. त्यास सत्यवर्मा राजा म्हणाला, माझ्या राज्यात मी कोणास दुःखी होऊ देत नाही. असे असता तू का पळून जात आहेस? तुला कोणते दुःख झाले आहे ते मला सांग. राजाचे भाषण ऐकून कुंभार म्हणाला, महाराज, प्रजेच्या सुखाकडे आपण पूर्ण लक्ष आहे हे मी जाणतो. परंतु मला जे दुःख आहे ते माझ्याने सांगवत नाही. ते सांगितले असता माझ्या जीवास मला धोका दिसतो. मग राजाने त्यास आश्वासन दिले की एखाद्या अन्यायामुळे मजकडून शासन होईल अशी तुला धास्ती असेल तर मी तो अन्याय तुला माफ करीन. तुझ्या प्राणाचे रक्षण करीन. तू काही संशय आणू नको. मी तुला वचनही देतो. असे बोलून राजाने त्यास वचन दिले. मग त्याने राजास एके बाजूस नेले आणि तो त्यास म्हणाला, राजा, तुझी कन्या सत्यवती आपल्या स्त्री करून देण्याचा हट्ट माझ्या गाढवाने धरला आहे व हे तो नित्य मजपासी मनुष्यवाणीने बोलत असतो. ही गोष्ट तुला समजल्यानंतर तू रागवशील.
ही कल्पना मनात येऊन मी इथून पळून जात होतो. कमठाचे ते भाषण ऐकून राजास फार आश्चर्य वाटले व त्याने विचार केला की ज्या अर्थी हा गाढव बोलतो आहे त्या अर्थी हे जनावर नसून कोणीतरी दैवत असले पाहिजे व त्यास पशुचा देह प्राप्त झाला असावा. असा विचार करून त्याने कमठ कुंभारास सांगितले की या कारणाकरता तू भय धरून गाव सोडून जाऊ नकोस. खुशाल आपल्या घरी जाऊन आनंदाने राहा. मी या गोष्टीचा विचार करून व त्या गाढवाची परीक्षा घेऊन त्यास माझी कन्या अर्पण करेन. आता तू घरी जाऊन गाढवास सांग की तू म्हणतोस ही गोष्ट मी राजाजवळ काढली आहे, परंतु त्याचा अभिप्राय असा आहे की हे सर्व मिथिला नगर तू ताब्याचे करून दाखव, म्हणजे तो आपली कन्या सत्यवती तुला देईल. इतके बोलून राजाने कमठास घरी जावयास सांगितले. नंतर तो कमठ स्त्रीसह आपल्या घरी गेला. त्या रात्री पुन्हा गाढवाने कमठास हाक मारली. लग्नाची गोष्ट पूर्ववत निवेदन केली. तेव्हा कमठाने त्यास राजाच्या संकेताप्रमाणे सर्व मजकूर सांगितला. नंतर कमठ म्हणाला की राजाचा हेतू पूर्ण करावयाच्या तुझ्या अंगी सामर्थ्य असेल तर सर्व नगर तांब्याचे कर, म्हणजे सत्यवती तुला प्राप्त होईल. ते कमठाचे भाषण ऐकून तो गाढवरूपी गंधर्व म्हणाला, राजा मोठा बुद्धिवान असे दिसत नाही, कारण या कामी त्याने अगदी पोक्त विचार केला नाही. अरे रत्नखचित सुवर्णाची नगरी त्याने मला करावयास सांगितली असती तर मी ती करून हुबेहूब दुसरी अमरावती त्यास बनवून दिली असती, किंवा इंद्राची सर्व संपत्ती त्यास आणून दिली असती. त्याने कल्पतरूचे आरामवन मागवायचे होते किंवा कामधेनू मागवायची होती. असली अलभ्य मागणी मागवायची सोडून त्याने ताम्रमय नगर करून मागितले. असो, मी माझ्या म्हणण्याप्रमाणे आज रात्री तांब्याचे नगर करून देतो, असे त्या गंधर्वाने कबूल केले. तो निरोप कुंभाराने राजास कळविला. तेव्हा राजाने गंधर्वाचे म्हणणे आपणास कबूल असल्याचे त्यास कुंभारास बरोबर उत्तर पाठवले. ते ऐकून त्या गंधर्वरूपी गंधर्वाने विश्वकर्म्याची प्रार्थना करताच तो प्रत्यक्ष येऊन काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला. त्याच गंधर्वाने सांगितले की ही सर्व मिथिला नगरी एका रात्री तांब्याची करून दे. ते कबूल करून विश्वकर्माने ते सर्व नगर रात्री तांब्याचे करून टाकले व राजापासून सर्वाची एकसारखी तांब्याची घरी केली. असे सांगून व गंधर्वरूपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सर्व लोक उठून पाहतात तो सारे नगर तांब्याचे झालेले. ते पाहून सारे आश्चर्यचकित झाले. तो चमत्कार पाहून त्यांच्या मनात अनेक प्रकारचे तर्क येऊ लागले. राजास मात्र खून पटली, परंतु ह्यास आता कन्या दिल्यावाचून चालायचे नाही. जर दिली तर लोक असतील असा विचार मनात येऊ लागले. पण मग कन्या कमठाचे स्वाधीन करून त्याच गावातून दुसरीकडे पाठवण्याचा विचार करून त्याने कुंभारास बोलावून आणले व लोकनिंदेचा सर्व प्रकार त्यास ऐकविला आणि कन्या देऊन देशी जाण्याकरिता प्रार्थना केली. त्याने राजाचे म्हणणे कबूल केले व सामान सुमान बांधून जाण्याची तयारी केली. रात्रीच जाऊन राजास तसे सांगितले. मग राजाने कन्येस बोलावून तिला सांगितले की मुली, तुला मी देवास अर्पण केले आहे तर त्याचा आनंदाने अंगीकार कर. त्याने सर्व नगर तांब्याचे करून टाकले हा प्रत्यक्ष अनुभव पहा. यावरून तो गाढव नसून प्रत्यक्ष देव असल्याविषयी माझी खात्री आहे. आता तो कोण आहे सर्व विचारपूस तू करून घे. माझ्या सांगण्याचा अपमान करू नकोस, नाहीतर माझ्या कुळास डाग लागेल व तो रागवला तर शाप देईल. तो युक्तिप्रयुक्तीने या गाढवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे. त्याने पूर्वदेह धारण केल्यावर या योगाने उभय कुळाचा उद्धार होईल. आता प्रफुल्लित अंतकरणाने कमठाच्या घरी जा. ते बापाचे म्हणणे सत्यवतीने आनंदाने कबूल केले. नंतर रात्री कन्येस घेऊन राजा कुंभाराच्या घरी गेला. कमठाने बोटाच्या खुणाने जावई दाखविल्यानंतर राजाने त्याचे पाय धरून विनंती केली की महाराज, ही माझी कन्या तुम्हास अर्पण केली आहे, हिचे आता आपण पालन करावे. हे राजाचे भाषण ऐकून गाढवाने सांगितले, राजा, तू महाभाग्यवान आहेस म्हणून मी तुझा जावई झालो, पण तू माझ्या देहाकडे पहा. यामुळे लोक काय म्हणतील, जो तो निंदाच करील. तरी तू भाग्यवान असे मी समजतो. नंतर त्याने आपल्याला कोणत्या कारणाने इंद्राने शाप दिला सर्व प्रकार सांगितला. तो ऐकून हा सुरोचन गंधर्व आहे असे समजल्यावर राजास परमानंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरी गेला. कुंभारही तो गाव सोडून रातोरात अवंती नगरीकडे जावयास निघाला.